बघा ना, एक न्यू कन्सेप्ट आहे, कोणती? ऑपरेशन ऑन सेट्स. आता जे काही आपण आतापर्यंत सेट्स शिकलो, ओके, त्या सेट्स वर काही आपल्याला ऑपरेशन्स करावे लागतात. ऑपरेशन इज नथिंग बट चिरफाड. हिअर इज नॉट चिरफाड. ओके, ऑपरेशन म्हणजे काय आहे? जसं आपण नंबर्सचे ऑपरेशन काय घेतो? ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, एक्सेट्रा एक्सेट्रा. मग इथं सुद्धा दोन सेट मधलं काही रिलेशन असतं, ते स्टडी करायचंय आपल्याला. त्याला आपण म्हणतो ऑपरेशन्स ऑन सेट. ओके, मग ऑपरेशन्स ऑन सेट मध्ये किती टाइप्स आपल्याला शिकायचे? 3. पहिला आहे इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स, दुसरा आहे डिसजॉइंट ऑफ टू सेट्स, आणि तिसरा आहे युनियन ऑफ टू सेट्स. ठीक आहे, लेट अस स्टार्ट. फर्स्ट, व्हॉट इज फर्स्ट? इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स, अँड दिस इज सिम्बॉल. Intersection, don't write, intersection of two sets. Okay, याला एका सोप्या एक्झाम्पलने आपण समजावून घेऊ. ठीक आहे, दोन सेटचं इंटरसेक्शन म्हणजे काय असतं? मी इंटरसेक्शन ऑफ टू सेटच्या पुढे इथं लिहितो मी कॉमन एलिमेंट्स. काय लिहितो? समजायला सोपं जाईल. ठीक आहे, मला ना एक्झाम्पल बघा. इथं आहे माझ्याकडे ए सेट. काय आहे? 1 2 3 4 5 6. ओके, ए सेट मध्ये कोणते एलिमेंट आहेत? 1 2 3 4 5 6. ठीक आहे, एक बी सेट बघा. दुसरा सेट लिहिला मी, बी सेट लिहिला मी 3 5 7 9. बी सेट काय लिहिला? 3 5 7 9. मग या दोन सेटचं केअरफुली ऑब्झर्वेशन केलं तुम्ही? आता मला सांगा, या दोन सेट मध्ये समर्थ, या दोन सेट मध्ये कॉमन एलिमेंट कोण आहेत? करेक्ट, 3 एंड देखो 3 इधर भी है उधर भी है, 5 इधर भी है इधर भी है, और कौन है? तो ये कॉमन एलिमेंट का एक नया सेट बनाएंगे हम. क्या बनाएंगे? काय करणार आम्ही? या कॉमन एलिमेंटचा एक नवीन सेट बनवणार आणि त्याला म्हणायचं या दोघांचा इंटरसेक्शन. क्लियर? कळालं? देअरफॉर हियर न्यू सेट. कोणता सेट? न्यू सेट ऑफ कॉमन एलिमेंट्स. न्यू सेट्स ऑफ कॉमन एलिमेंट्स इन ए अँड बी. काय असेल मग तो? इकडे लक्ष द्या. इज इक्वल्स टू, इथं लिहितो मी, इज इक्वल्स टू सेट 3, 5. का अजून कोणी आहे? हेच दोन एलिमेंट आहेत ना कॉमन. कशामध्ये? ए आणि बी मध्ये. मग या सेटला म्हणायचं या ए आणि बी चा इंटरसेक्शन. आणि या इथंच लिहिलंय आपण इंटरसेक्शनचं नोटेशन, सिम्बॉल काय आहे? उलट यू काढायचंय. काय करायचं? बरोबर आहे. आणि मग मी पहिला सेट कोणता लिहिणार? ए. दुसरा सेट कोणता लिहिणार? बी. आणि हा त्यांचा काय? इंटरसेक्शन. तर त्याच्यामध्ये असं यू काढायचं उलट. अँड दिस इज कॉल्ड ॲज इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स ए अँड बी. कन्सेप्ट क्लिअर? मग दोन सेटचं इंटरसेक्शन म्हणजे काय? कॉमन एलिमेंट्स ओनली. कोणते उचलायचे? क्लिअर? आता नेक्स्ट, डिसजॉइंट ऑफ टू सेट्स. पुढची डेफिनेशन, पुढची कन्सेप्ट, डिसजॉइंट ऑफ टू सेट्स. दोन सेटचा काय पाहिजे मला? डिसजॉइंट पाहिजे. बरोबर आहे. आता दोन सेटचा डिसजॉइंट. एक मिनिट. अगोदर कोणती कन्सेप्ट आहे? तीच आहे ना? एक मिनिट. 1 3 5 9 2 4 8 are given. Confirm that not a single element common in set A and B. These sets are completely different. Okay. Disjoints of two sets. ठीक आहे. कोणते? डिसजॉइंट ऑफ टू सेट्स. आता याच्यासारखे दोन एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पलने लवकर कळेल ना? बघा, एक लिहिला मी इथं, A is equals to 1 2 3 4 5 and 6. मनाने घेतले आपण एक्झाम्पल, एक गरज नाही, कुठलेही घेऊ शकता तुम्ही एक्झाम्पल. हा मी ए सेट लिहिला बघा नो. आणि दुसरा सेट मी लिहिला, कोणता लिहिला बघा? 7 8 9. ओके,
कोणते सेट लिहिले मी? पहिला सेट लिहिला ए, दुसरा सेट लिहिला बी. 1 2 3 4 5 6 ए मधले एलिमेंट्स आहेत आणि बी मधले एलिमेंट्स कोण आहेत? 7 आहेत. मग मला सांगा या दोन सेट मध्ये कुणी कॉमन आहे का? यामध्ये पण आहे आणि यामध्ये पण आहे. हे वेगवेगळे आहेत की नाही? त्याला म्हणायचं डिसजॉइंट. बरोबर आहे ना? त्याला काय म्हणायचं? डिसजॉइंट सेट म्हणायचं. कारण याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कुणीच कॉमन नाही. हा कम्प्लिटली ए वेगळा आहे आणि हा बी कम्प्लिटली वेगळा आहे. क्लिअर? म्हणजे दोन वेगवेगळे सेट असतील तर अशा वेळेस या सेटला म्हणायचं डिसजॉइंट सेट. बर, यांचा जर मी व्हेन डायग्राम काढली किंवा इंटरसेक्शन घेतला मी असा, तर याच्या इंटरसेक्शन मध्ये कोण येतील बरं मला सांगा? म्हणजे एम्प्टी. कोणीच नाही म्हणजे फाय. कोणीच नाही म्हणले ना तुम्ही. आता याच्यामध्ये पण आहेत आणि याच्यामध्ये पण आहेत. असे कोणते एलिमेंट्स आहेत? कोणीच नाही. कोणीच नाही इन द सेन्स एम्प्टी सेट. आणि एम्प्टी सेट म्हणजे फाय. काय लागले? म्हणून इथं काय लिहायचंय? नो कॉमन एलिमेंट इज देअर. डोंट राईट ओनली हियर. नो, what is that? Common element. No common element is there in set A and B. Therefore, sets A and B are called, what it called? Where is our duster? In my hand. Sets A and B are called Nonali disjoint set. Set A and B ला काय म्हणायचं? disjoint set of each other. कुणाचे? of other. बरोबर ना? यश, हे एकमेकांचे काय? disjoint set. बरोबर आहे? A and B are disjoint set. इंटरसेक्शन कळालं? डिसजॉइंट कळालं? बर, यांचा जर तुम्ही एक युनियन इंटरसेक्शन घेतला, युनियन पुढे आहे, या युनियन घेतला, इंटरसेक्शन घेतला. इंटरसेक्शन म्हणजे काय माहिती आहे ना? इंटरसेक्शन म्हणजे काय? कॉमन. दोघांमधला कॉमन. मग दोघांमधला कॉमन सेट कोण आहे? दोघातला कुणीच नाही म्हणजे एम्प्टी सेट. म्हणजे डिसजॉइंट सेटचा इंटरसेक्शन येतो एम्प्टी सेट. क्लिअर? प्रॉपर्टीज मध्ये बघू आपण ते नंतर. पुढची कन्सेप्ट काय? युनियन ऑफ सेट. ओके, इथे लिहू, इथंच लिहितो. ठीक आहे. व्हेन डायग्राम काढली नाही आपण फक्त. ठीक आहे. युनियन ऑफ व्हेन डायग्राम ने पण दाखवतो. ठीक आहे. युनियन ऑफ टू सेट्स. आता काय शिकायचं आपल्याला? दोन सेटचा युनियन. ही तिसरी. फर्स्ट ऑपरेशन, सेकंड ऑपरेशन अँड थर्ड ऑपरेशन. युनियन ऑफ टू सेट्स. युनियन एकत्र, एकत्र करणे. बरोबर आहे? तुमच्याकडचे काही, माझ्याकडचे काही, सगळे मिळून युनियन. असंच नाही त्याचा अर्थ. मग एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पलने लवकर लक्षात येईल. ए सेट. काय घेऊ ए सेट मध्ये? तुमच्या मनाने सांगा. -1, -3, -5, 0, 1, 3, 7. घेऊ 7. कळालं? हे या ए सेट मधले कोणते एलिमेंट आहे? ऑन बोर्ड दिसतंय. आता बी सेट मध्ये मी असे एलिमेंट घेतो बाळांनो. बघा, 1 2 3 5 6 7. एनी डाऊट? इंटरसेक्शन म्हणजे कॉमन एलिमेंट. युनियन म्हणजे वेगवेगळे, डिफरंट सेट्स. डिसजॉइंट, सॉरी, डिसजॉइंट मीन्स डिफरंट. नावानेच अर्थ आहे त्याच्या. डिसजॉइंट, डिफरंट सेट. ते दोन्ही एकमेकापासून कसे असतात? वेगळे असतात. त्यांच्यामध्ये कुणीही एलिमेंट कॉमन नसतो. आता बघायचं आपल्याला युनियन ऑफ टू सेट्स. युनियन ऑफ टू सेट, याच आणि याची युती करायची. गोट्या खेळता? नाही खेळत. आम्ही तर खेळ बाबा. हा, मित्रांचा आपण हे करतो. काय होतं त्याला? तुझ्या गोट्या माझ्या गोट्या एकत्र करायच्या. इतके गोट्या जमा करतो आपण. युनियन. युनियन म्हणजे काय? एकत्र येणे. एकत्र येणे या अर्थाने मराठीमध्ये. बरोबर आहे? मग आता इथे लक्ष द्या. युनियन ऑफ टू सेट. सेट ए आणि सेट बी. माझ्याकडे दोन सेट आहेत. देयर आर टू सेट्स. समझ में आ रहा है ना? हिंदी में बोलो.
ये दोनों सेट में ऐसे कौन से एलिमेंट है जो कॉमन भी है और नॉन कॉमन भी है? कॉमन वाले बोलो पहले। यहाँ पर 1 है, यहाँ पर 1 है, यहाँ पर 3 है, यहाँ पर 3 है, यहाँ पर 7 है, यहाँ पर 7 है, 5 है नाही, ये -5 आहे, अलग आहे. आता कॉमन पण घ्यायचे आणि नॉन कॉमन पण घ्यायचे आणि लिहून टाकायचे. कॉमन एलिमेंट एकदाच लिहायचा. सेट लिहिताना लिस्टिंग मेथडचा रूल काय आपला? नो रिपिटेशन इज अलाउड, सिक्वेन्स इज नॉट नेसेसरी. करेक्ट, बरोबर आहे ना? लिहू मग. आणि मग असा सेट की मी इथं वाटल्यास तुम्हाला हिंट देतो मी, कॉमन अँड नॉन कॉमन दोन्ही लिहायचे ना मला. इथं लिहितो कॉमन अँड नॉन कॉमन. ओके, दोन्ही आले पाहिजे. मग असा कोणता सेट आहे बाळांनो? आधी कॉमन लिहा. 1 3 7 आरोही 1 3 and 7. ठीक आहे. आता 1 3 7 लिहिले की नाही? आता उरले कोण वरचे? -1 -3 0 -5 2 5 6 2 5 6. या सेटला म्हणायचं पलीकडे सर बेटा, या सेटला म्हणायचं काय म्हणायचं? युनियन. कुणाचा? एचा आणि मग त्याला लिहायचं ए आणि बी आणि त्यांचा काय? युनियन. आणि युनियनचा हा युनिव्हर्सल सारखा सिम्बॉल आहे. ओके, नोटिफिकेशन सिम्बॉल्स. ओके, दिस इज union of two sets. कळलं? union of two sets. Intersection, in short, intersection common elements, disjoints different and union common and non common. सगळे आले पाहिजे त्याच्यामध्ये. Clear? These are the three concepts operations on set.